काम सारखं असताना कोणतं सूत्र वापरायचं? M1 T1 D1 W1 बरोबर. काम सारखं असताना M1 गुणिले T1 गुणिले D1 गुणिले W1 भागिले M2 गुणिले T2 गुणिले D2 गुणिले काम सारखं असेल तर, आणि काम वेगळं असेल तर बाकी सगळं सूत्र सारखं. बाकी सगळं सूत्र सारखं, फक्त हा जो खालचा W2 आहे हा जाईन वरती आणि W1 खाली, बस बाकी सगळं सेम. M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1 समजलं. हे काल आपण सूत्र पाठ केलेले आहे आणि आज पाहू तुम्हाला त्याच्यावर काम करता येतं का. घ्या. मसूदला काही मजकूर टंकलिखित करायला. मसूदला काही मजकूर टंकलिखित करायला. टंकलिखित टायपिंग. टायपिंगला मराठीमध्ये टंकलेखन असं म्हणतात. ठीक आहे. मसूदला यायला 1 तास 40 मिनिटे लागतात. 1 तास 40 मिनिटे लागतात. तर 25 मिनिटात त्या मजकुराचा त्या मजकुराचा किती भाग टंकलिखित होईल? पहिलाच प्रश्न एकदम खतरनाक आला. मसूद नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला टायपिंग करण्यासाठी 1 तास 40 मिनिटे लागतात. म्हणजे त्याला एखादी पेज टायपिंग करायला दिलं तर ते पेज टाईप करण्यासाठी त्याला 1 तास 40 मिनिटं लागतात. तर तोच कागद समजतंय का? तर त्या मजकुराचा 25 मिनिटात किती भाग टाईप झाला असेल असा प्रश्न आहे. सोपा सोपा. ऑप्शन 1/4 1/5 2/4 आणि 1/6. 100 मिनिटात 100%, तर 25 मिनिटात 25%. बरोबर का? 1 तास 40 मिनिटं म्हणजे किती रे? 1 तास 40 मिनिट. 1 तास 40 मिनिट म्हणजे हे 1 तासाचे 60 मिनिटं आणि हे प्लस 40 मिनिटं, टोटल किती झाले? 100 मिनिटात तो पूर्ण काम करतो. पूर्ण काम म्हणजे 100%. तर 25 मिनिटात किती? 25 मिनिटात 25%. 25% अपूर्णांकात लिहायचे असले तर 1/4. 1/4 झालं उत्तर. कोणाकोणाला समजलं? कोणाकोणाला समजलं? सोपं चालू आहे एकदम. असं वाटत होतं लय कठीण प्रश्न आहे, पण तो तेवढा सोपा झाला. कोणामुळे? 1 तास 40 मिनिटामुळे. ठीक आहे. कोणाकोणाचं झालं उत्तर? 1/4 कोणाकोणाचं आलं होतं? बाकीचे का बरं आलं नाही? काय समजलं नाही नेमकं? 1 तास 20 मिनिटं म्हणजे किती मिनिटं होता? मग याच्यात काय विशेष? नाही समजलं? काय समजलं? समजलं काय? समजलं तर उत्तर का बरं आलं नाही? चालू बरं आहे. गणित काय होतं? गणित सांग. वाचलं का गणित? गणित वाचलं नाही? काय नाव त्या माणसाचं जो टायपिंग करतोय त्याचं? कोण बोलला? कोण बोलला? का नाव झाला म्हणून मी उभा करीन. मग गेले. एक तर तू 2 पैसा मारणे तर त्याला मारले. मसूद नावाचा एक व्यक्ती टायपिंग साठी बसलेला आहे आणि तो
ते काम, आता हे त्याचं टायपिंगचं काम आहे, तो किती वेळात करतो? 1 तास 40 मिनिटामध्ये करतो. म्हणजे 1 तास 40 मिनिटामध्ये त्याला जेवढं बी काम दिलेलं आहे ते काम तो पूर्ण करतो. मग पूर्ण काम करतो म्हणजे आपण काय पकडलंय त्याला? 100% करतो. 100% काम तो 1 तास 40 मिनिटात करतो. मग प्रश्न फिरला की तो 25 मिनिटात, तर तो 25 मिनिटात ह्या कामाच्या किती काम करेल? सगळ्यात पहिले तर ह्या पोझिशनवरून ह्या पोझिशनवर आपण जाऊ शकत नाही, म्हणून 1 तासाला आपण कशात कन्वर्ट केलं? 60 मिनिटामध्ये. मग हे 60 मिनिट आणि हे 40 मिनिट असे टोटल किती झाले? मग ते सिक्वेन्स झाला 100 मिनिटात 100% काम, 100 मिनिटात 100% काम, तर 25 मिनिटात 25% काम. बरोबर का? मग 25% म्हणजेच 1/4. जर तुम्हाला टक्क्यांना अपूर्णांकात कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? हा, गुणिले 100 गुणिले 100 भागिले 100. सर हे 25 1/4 कसं आलं तर पाय भाऊ, टक्के वरती भागिले 100. 25 एक 25 चौक, हे असं आपण कन्वर्ट करायला शिकले होते. शिकले की नाही? अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात बी शिकले आपण. समजताय का? दशांश अपूर्णांकात म्हणजे आता याला पॉइंट मध्ये बी नेता येईल आपल्याला. जर त्याने अपूर्णांकात पण उत्तर नाही दिलं, टक्केवारीत पण उत्तर नाही दिलं, तर तो पॉइंट मध्ये देईल. मग पॉइंट मध्ये किती उत्तर येईल? हा, 0.25 का? 0.25. 3 पाहिले होते ना आपण. तुम्ही लेक्चर पाहत नाही भाऊ, लोक फायदा घेताय त्या लेक्चरांचा. शेकडेवारी मध्ये 3 पार्ट केले होते आपण, है की नाही? दशांश अपूर्णांकात शेकडेवारीचे रूपांतर, अपूर्णांकात शेकडेवारीचे रूपांतर तुम्ही बघून घ्या ते. चला पुढचा प्रश्न. एक भिंत रंगवायला राजूला 9 तास लागतात. एक भिंत रंगवायला राजूला 9 तास लागतात. तर 5 तास 24 मिनिटात 5 तास 24 मिनिटात तो किती भिंत रंगवेल? अपूर्णांकात उत्तर पाहिजे. आणि एक भिंत रंगवायला राजूला 9 तास लागतात. तर 5 तास 24 मिनिटात तो किती भिंत रंगवेल? उत्तर आपल्याला अपूर्णांकात पाहिजे. उत्तर पहिले टक्केवारी मध्ये जाईल, टक्केवारीला मग तुम्ही अपूर्णांकात कन्वर्ट करायचं. टॉपिकशी रिलेटेड प्रश्न आहे ना? अरे टॉपिकशी रिलेटेड प्रश्न आहे ना? काम चालू आहे ना? अरे काम चालू आहे की नाही? काय काम करतोय? भिंत रंगवतोय. कोणाकोणात झालं? 2. वाचा प्रश्न, वाचा आपल्या जोईत वाचा. एक भिंत रंगवायला राजूला 9 तास लागतात. तर 5 तास 24 मिनिटात तो किती भिंत रंगवेल? याच्या अगोदरचं गणित आणि हे गणित सेम आहे, काहीच चेंजेस नाही. नऊ तास म्हणजे किती मिनिटं रे? म्हणली 540 मिनिटात 100% काम. 540 मिनिटात
100% काम करतो म्हणजे ती पूर्ण भिंत रंगवतो. तर 5 तास 24 मिनिट साठापाचे 324 मिनिटात किती भिंत रंगवेल? काढ आता तर काढ, क्रॉस कर, उत्तर काढ. हे 540 कुठून आले समजलं का? त्या 9 तासाला आपण काय केलं, मिनिटांमध्ये कन्वर्ट करून टाकले. 1 तासाचे 60 मिनिटं, 60 गुणिले 9, 9 7 54, 540 मिनिटात 100% काम. तर 324 मिनिटात किती? 5 तासाचे झाले आपले 300 मिनिटं आणि वरचे 24. प्रेरणा क्रॉस बी नाही होते, मग पाडे लिहा, एकदा लिहा दिवसातून. ज्या ज्या लोकांचे पेपर आहे आता त्यांनी एक एक वेळा पाडे लिहा, कामात येतील ते 8-10 दिवस लिहिलेले पाडे. राहू दे, मीच सोडवतो. क्रॉस करू. 324 गुणिले 100 भागिले 540. आता पाडे लिहिले तर फायदा काय होतो ते सांगतो. 54 आहे, किती आहे? 18 त्रिक डायरेक्ट. आणि मी अजून हुशार आहे तर 27 दुनी एकदम सोपं पडेल. चला आता 18 दिलाय तर 18 त्रिक, आणि ज्याला 18 देतो 9 न देत, मला 18चा आठवता, मी 18 देतो. 18 त्रिक आणि 18 शून्य 18 एक उरले 14, उरले किती? 32 तून 18 गेले 14. हा, 18 7 126, 18 8 144. आलं 0 0 कट. 3 1 3 सक 10 सक 60%. आता 60%ला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, कसं करणार? 60 भागिले करा 3/5. 3/5. कोणाकोणाला समजलं रे गणित? समजलं का भाऊ? बाकीच्या आणले का समजत नाही? समजलं नाही का रे? गणित समजण्यासाठी आपल्याला गणित वाचता आलं पाहिजे. त्याचं म्हणणं काय आहे की हे एक भिंत रंगवण्यासाठी 9 तास लागताय. एक भिंत रंगवण्यासाठी 9 तास लागताय. किती? म्हणजे ही एक भिंत म्हणजे त्याचं पूर्ण काम झालं. 9 तासात तो 100% काम करतोय, बरोबर? मग आता तो 9 तास काम करत नाही, तो किती तास काम करतोय? फक्त 5 तास 24 मिनिट. किती? 5 तास 24 मिनिट. मग 5 तास 24 मिनिटांमध्ये एवढी पूर्ण भिंत होणार नाही. मग किती होईल? तर ती होईल 60%. मग त्याच्यासाठी आपल्याला हे समीकरण बनवता आलं पाहिजे की त्या 9 तासांना आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मिनिटांमध्ये. मग 9 तासाचे मिनिटं झाले 540. त्याच्यासाठी आपल्याला हे बी नॉलेज पाहिजे की एका तासामध्ये 60 मिनिटं राहतात. तर 9 तासात किती? 540 मिनिटं. 540 मिनिटं म्हणजे 100% भीत कम्प्लीट, बरोबर का? मग पुढे तो म्हणतोय 5 तास 24 मिनिटं. 5 तास 24 मिनिटं. आता याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. याच्या भरोश्यावर तर आपण याला मिनिटामध्ये कन्वर्ट केलं. हे जर क्लिअर फक्त 5 तास राहतं तर मग आपल्याला हे सगळं दोन्ही 5 तासात चालते. आपण 9 तास 100%, तर 5 तास किती टक्के म्हणजे तास मध्ये राहू देते. गुणोत्तरामध्ये आपण पाहिलेलं होतं की दोन्ही एकक कसे पाहिजे? सारख्याच याच्यात पाहिजे. दोन्ही गोष्टी सारख्याच एककात पाहिजे. मग याला आपण हे मिनिटात होतं, वरचं तासात होतं, तर आपण दोघांना कशात केलं? मिनिटामध्ये कन्वर्ट केलं आणि उत्तर आपलं टक्क्यामध्ये आलं. पण उत्तर आपल्याला टक्क्यामध्ये दिलेलं नाही. कशात दिलंय? अपूर्णांकात. आपलं उत्तर आलं 60%. त्याला कन्वर्ट केलं आपण 60 भागिले 100. 0 गेला 0 गेला. 2 त्रिक 2 पंचे 3/5. चला सेम तसाच एक प्रश्न. एक शेत नांगरायला 5 दिवस लागतात. एक शेत नांगरायला 5 दिवस लागतात.
तर 3 दिवसात किती शेत नांगरून होईल? तर 3 दिवसात किती शेत नांगरून होईल? एक शेत नांगरायला 5 दिवस लागतात, तर 3 दिवसात किती शेत नांगरून होईल? सेम प्रश्न आहे. चाल द्या मग आता. तीन शेत तेच आहे, सेम तेच आहे, काहीच नाही. एक शेत नांगरायला 5 दिवस लागतात. आता इथे मिनिटांचा काही संबंध आहे का भाऊ? तरी मी तू 5 दिवसाले मिनिटांमध्ये घेतायचे चालेल का सर? ए बाय, एक शेत म्हणजे 100% काम. एक शेत म्हणजे किती? 100% काम तो 5 दिवसात करतो, तर 3 दिवसात किती काम करेल? किती टक्के काम करेल? हा कर, क्रॉस करायचं, उत्तर लिहायचं. सर दिवस दिवस, अरे मग सारखं आहे तर कशाला मिनिटात घेऊन जातोय? हा दिवस आहे, हा तास आहे, हा तास आहे, हा मिनिट आहे, दोन्ही वेगवेगळे तर कन्वर्ट कर, नाही तर नको करू. 100 त्रिक 300 भागेले 5, 5 1 5, 5 दुनी 5 0 20 त्रिक. आताच पाहिलं 60% म्हणजे 305. तुम्ही झालेल्या गणितांची प्रॅक्टिस करत नाही नवीन पोरं, म्हणून ते जमत नाही भाऊ. चला या. रजिया काही खुर्च्या 14 तासात विणते. रजिया काही खुर्च्या 14 तासात विणते. तेच काम करण्यास पंडितला 21 तास लागतात. तेच काम करण्यास पंडितला 21 तास लागतात. दोघे मिळून ते काम किती तासात पूर्ण करतील? तर दोघे मिळून ते काम किती तासात पूर्ण करतील? ऑप्शन 8 तास 20 मिनिट, 8 तास 24 मिनिट, 8 तास 30 मिनिट आणि 8 तास 05 मिनिट. 8 तास 20 मिनिटं, 8 तास 24 मिनिट, 8 तास 30 मिनिट आणि 8 तास 05 मिनिट, म्हणजेच 5 मिनिटं झाले. रजाला 14 तास लागतात आणि तेच काम करण्यासाठी पंडितला 21 तास लागतात. तर दोघं मिळून ते काम किती तासात करतील? 14 21 ला 6 42, 14 त्रिक 42, 21 दुनी 42, एका तासात 5, तर 42 किती? 5 8 आहे, 5 चोक
8 पॉइंट नाही, पहिल्याला 6 ने आणि दुसऱ्याला 36 ने गुणावं लागेल. हा मग एकच आहे आपल्याकडे तर, मग 6 ने 8.24 8 तास 24 उत्तर आलं पाहिजे. येत असेल तर बरोबर आहे. पाय भाऊ, रजिया काही काय रे खुर्च्या 14 तासात विणते आणि पंडित तेच काम 21 तासात करतो, बरोबर का? तर मग त्याचं म्हणणं आहे दोन्ही मिळून ते काम किती तासात करतील. दोन्ही मिळून आलं की आपण काय करतो रे, लसावी. दोन्हींचा लसावी किती, 42. मग येईन एका तासाचं काम, बरोबर का? आपण एका दिवसाचं काढत होते तेव्हा एका मिनिटाचं काढत होते, एका तासाचा. आता हे तास आहे ना, मग तासावर दो, मग 14 त्रिक म्हणजे हा एका तासाले 3 खुर्च्या विणतो. एका तासाले 3 खुर्च्या बनवते आणि हा एका तासाले 2 खुर्च्या. पण ते दोघं मिळून काम करताय ना आता, मग 3 आणि 2 एका तासात 5 खुर्च्या विणतात. तर 42 खुर्च्या विणण्यासाठी 5 आहे का, 5 8 उरले 2 0 5 चोक 8.4 तास. 8 मग काही लोक आता याला काय म्हणतील, 8 वाजून 8 तास 40 मिनिटं. पण जर तुम्हाला तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असलं तर पॉइंट नंतर पहिलं घराला 6 ने गुणणे आणि दुसरं घर असलं तर त्याला 36 ने. पण दुसरं घर तर नाहीच आहे म्हणून याची काही गरज नाहीये. 6 चोक हा आला आपला मिनिट आणि हे आले आपले तास. या गणिताचं उत्तर आहे आपलं 8 तास 24 मिनिट. व्यवस्थित लिहा आणि झालेल्या गणितांची प्रॅक्टिस करा. झालं, समजताय का? इथं चालू आहे. जे लोक पहिले लेक्चरला हजर नव्हते, आज काळकाम वेगचे 2 पहिले लेक्चर टाकलेले आहे. काळकाम वेगचे 2 लेक्चर आज टाकलेले आहेत, ते पाहून घेणे. नेक्स्ट, एक भिंत रंगवण्यास गणूला 6 तास. एक भिंत रंगवण्यास गणूला 6 तास व मिल्खा सिंगला 4 तास लागतात. एक भिंत रंगवण्यास गणूला 6 तास व मिल्खा सिंगला 4 तास लागतात. तर दोघे मिळून ते काम किती वेळात पूर्ण करतील? 4 तास लागतात. तर दोघे मिळून ते काम किती वेळात पूर्ण करतील? तर दोन्ही मिळून ते काम किती वेळात पूर्ण करतील? एक भिंत रंगवण्यास गणूला 6 तास व मिल्खा सिंगला 4 तास लागतात. लसावी काढ पहिले. 6 तास 4 तास. स्पीड पकड भाऊ, तुला स्लो चालतोय. लोक उत्तर सोडायचं बसले पाहिजे. तू रिकामा अभ्यास जास्त करतो, गणित बुद्धिमत्ता सोडवणे राहिलं ना. 50 मार्क सोडतो आणि 25 मार्कासाठी बशी राहतो. तू जेवढं काम करतोय त्याच्या अर्धा, म्हणजे समजा तू 12 तास अभ्यास करत असतील अकॅडमीत, तर 6 तास तुला गणित करणं पडेल. समजलं? कारण 50 मार्क तरी ना. मग येण्यासारखं आपण फक्त 1 तास गणित करून 11 तास जिके, मूर्खपणाचा सौदा होईल तो. सिस्टमॅटिक चाललं पाहिजे, थोडस चॅप्टर वागणं पडेल आपल्याला. 50 मार्काला गणित बुद्धिमत्ता आहे ना, आपला अर्धा टाइम तरी गेला पाहिजे आणि मग उरलेलं. आणि ज्यांचं गणित बुद्धिमत्ता चांगलं आहे त्यांनी 2-2.5 तास बी दिलं तर भरपूर आहे.
आता तू तुला 27 काढतोय बारे उरकाव. 6 चोक 24, 6 दुनी 12, लसावी आला 12, 6 दुनी 12, 4 त्रिक 12. तोंडी आला पाहिजे होता लसावीचा. मग गणू 1 तासात 2 खुर्च्या, सॉरी 2 जे काही असेल भिंत रंगवण्यासाठी. आणि मिल्खा सिंग 3, 2 आणि 3 12 भागिले 5 दुनी 10, परत 5 चोक 20, 2.24 तास. 2 तास 24 मिनिट. 2 तास 24 मिनिट उत्तर आला असेल. मागे आलाय का? मागे इकडे हेमंत, तुम्ही इंटरेस्ट घ्या. तुम्ही इंटरेस्ट घेता नाही. 2 तास 24 मिनिटं याचं बी उत्तर आलं. आपल्या इथं 8 तास 24 मिनिटं होतं, तिथे 2 तास 24 मिनिटं आहे. जाऊ दे पुढे घ्या. काही हार तयार करायला, हार माझ्याकडे पाहताय हार, काही हार तयार करायला साधनाला 7 तास लागतात. एवढी बारीक लक्ष पाहिजे की एकाच लाईन मध्ये आपल्याला पुरं पाठ झाला पाहिजे. पाय, काही हार तयार करायला साधनाला 7 तास लागतात. किती हार तयार करायचे माहिती का? नाही, काही. अनिश्चित है ना, सामान्य 7 तास लागतात. व सायराला 8 तास लागतात. काही हार तयार करायला साधनाला 7 तास लागतात व सायराला 8 तास लागतात. तर दोन्ही मिळून ते हार किती वेळात तयार करतील? ती एक कुडी गेली अजून. काढणार लसावी, लसावी काढ. काढता येतोय का लसावी? सांग मग. किती? बस करायचं आपलं. पहिली किती तासात बनवते यार? 7 तासात. मग हा 7चा आकडा टाकला. दुसरी किती तासात? 8 तासात. दोन्हींचा लसावी काढला तू 56, बरोबर? तूच काढला. मग या 56 भागिले 7 करायचं. 56 भागिले 7 1 7 8 इथं लिहायचा 8. लिहिला का? हा, हा कोडला भागिले हा 8, 8 7 56. झालं आपलं काम. हे दोघी जे काढले आपण, या दोघांची बेरीज 8 आणि 7 इथे भागाकारात टाकायचे. टाकला? 15 त्रिक उरले किती रे? 11. 0. 15 7 105 उरले 15 त्रिक बस 3.73. आता या 3.73 ला कन्वर्ट करायचं. पहिल्याने 6 ने आणि दुसऱ्याला हा चाल द्या. 3 तास 43 मिनिट 48 सेकंद. 3 तास
43 मिनिट 48 सेकंद. आता ऑप्शन लिहा. मग आता तुम्ही काय उत्तर लिहाल पाहू. 3.22 तास, 3.53 तास. पहिलं 3.22 तास, 3.53 तास, 3.44 तास आणि चौथा ऑप्शन आहे 3.11 तास. आता तुमच्या बुद्धिमत्तेनुसार तुम्ही सांगा की उत्तर काय लिहिलं पाहिजे हात वरती करून. की तुम्ही उत्तर तर काढलेलं आहे पण ते उत्तर ऑप्शन मध्ये तुम्हाला आता दिसत नाही. 3 तास 43 मिनिटं 48 सेकंद. मग आता तुम्ही काय उत्तर लिहिणार. 3.53 कस काय 43 सेकंद झाले ना तुमचे. 3 तास 43 मिनिटं झाले ना. मग 44 घ्यायच्या ना. 53 का ब मग ते तसंच देतील ना. तुम्ही ऑलरेडी कन्वर्ट केलं ना भावड्या. अजून डबल कन्वर्ट करतो का दिले. अरे आता तुम्ही 3.43 मिनिट आणि 48 सेकंदावर आहे म्हणजे 12 सेकंद कमी तुम्हाला 3 तास 44 मिनिटांना. तुम्ही 3.44 लिहिशाल ना. आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल तिथे असं दिलंय त्यानं. आता तुम्ही याला कन्वर्ट करशाल का. मग 3.53 ला कन्वर्ट केलं तर किती होतंय पहा बरं. तुमचं उत्तर येत आहे का पहा बरं. मग तुम्हाला काय उत्तर लिहिणं पडेल. 3 तास 44 मिनिट. याचा अर्थ काय झाला. 3 तास 44 मिनिट. 3.43 48 वर आहे तुम्ही. फक्त 12 सेकंद असते तर 3 तास 44 मिनिटं बोलले असते तुम्ही. मग 3.44 तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतोय ना. याला कशाला कन्वर्ट करायचं. याला कन्वर्ट करायची गरज नाही. ऑलरेडी कन्वर्ट करीच राहिले तुम्ही. समजताय का. कधी कधी काय होईल माहिती का. असं देईन तो 3.44 मिनिटं. याचा अर्थ काय 3 तास 44 मिनिटं. आणि त्याने असं दिलं तर 3.44 तास. याचा अर्थ काय 3 तास 44 मिनिट. समजतंय. तर तुम्ही 3.44 लिहायचं. समजलं. 3.53 आपला विषय येतोय का. 3.53 आपला विषय काय जातोय पहा. 3.53 जाऊ आपण. 6 पंचे 30 आणि 36 त्रिक 108 म्हणजे 1 मिनिट अजून. मग 3 तास 31 मिनिटं होत आहे ते. आपलं उत्तर तर 3 तास 43 मिनिटं आलंय. मग 31 आणि 43 कस काय सारखं होतील. काय उत्तर लिहू आपण 3.44. समजलं. समजलं का नाही समजलं का. 3.43 48 आहे ना. मग त्याला पूर्ण कन्वर्ट करायचं ना. 3.44 करा टाकायचा. या एक काम पूर्ण करण्यास 6 माणसांना 12 दिवस लागतात. एक काम पूर्ण करण्यास 6 माणसांना 12 दिवस लागतात. एक काम पूर्ण करण्यास 6 माणसांना 12 दिवस लागतात. तर तेच काम 9 दिवसात पूर्ण करण्यासाठी. तर तेच काम 9 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील. तर तेच काम 9 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील. काम सारखं आहे. काम सारखं असेल तर पहिल्या लाईनवरचे लोक वरती, दुसऱ्या लाईनवरचे लोक खाली. एक काम पूर्ण करण्यास 6 माणसांना 12 दिवस लागतात. उत्तर 8. 6 गुणिले 12 भागिले 9. 6 गुणिले 12 भागिले 9. 12 72 9 8 72. 8 दिवस. 8 दिवस. उत्तर आलं 8 दिवस. काय आलं. अच्छा 8 माणसं लागतील. मी 8 दिवस म्हणतोय. 8 माणसं लागतील.
झालं का? समजतंय का? काल कोणी कोणी होमवर्क केलेला आहे? ज्यांना नाही केला त्यांना उत्तर येताच नाही. तुम्ही नाही केला मग उत्तर याची अपेक्षा कस काय? एका दिवसात आपण एवढे थोडी की लगेच शिकी जाऊ आपण. त्याची प्रॅक्टिस करून यावी लागेल. चला, ज्या ज्या लोकांनी केली आहे त्यांना उत्तर येत आहे. विद्युत तारांच्या जोडणीचे एक काम. विद्युत तारांच्या जोडणीचे एक विद्युत तारांच्या जोडणीचे एक काम 4 माणसे 14 दिवसात पूर्ण करतात. 4 माणसे 14 दिवसात पूर्ण करतात. 4 माणसे 14 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील? विद्युत तारा जोडणीचे एक काम करण्यासाठी 4 माणसं 14 दिवस घेतात. तर तेच काम जर त्यांना 8 दिवसात कंप्लीट करायचं असेल तर किती माणसं लागतील? किती माणसं लागतील? 7 माणसं लागतील. तेच काम करायचं आहे ना, तर मग 4 गुणिले 14. 4 माणसं 14 दिवस लावता. तर किती माणसं ते काम किती दिवसात करायचं आपल्याला? ते 8 दिवसात करतील. 4 एक 4 दुनी बे एक बे साती 7 माणसं लागतील. 7 माणसं आपल्याला लागतील. पहिल्या लाईनवरचे लोक वरती, दुसऱ्या लाईनवरचे लोक खाली. नेक्स्ट, जमलं? गणित कठीण नाही, आपण कठीण आहे. आपल्याला मराठी वाचता येत नाही. काय म्हणतोय तो? 4 माणसं 14 दिवसात पुऱ्या गावाची लाईन टाकतात. 4 माणसं 14 दिवसात पूर्ण गावाला आपल्या विद्युत तारा टाकतात, लाईट. त्यांना ते 14 दिवसात करताय ना, तर ते काम त्यांना किती दिवसात करायचं आहे? 8 दिवसात. मग माणसं वाढवणे पडतील, पण काम केवढं आहे? सेम. म्हणून 4 गुणिले 14 भागिले 8. बस, उत्तरही जाईल आपलं. काम सारखं असल्यास M1 T1 खाली M2. पुढे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विटा वाहण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विटा वाहण्यासाठी 5 बैलगाड्यांना 30 खेपा कराव्या लागतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विटा वाहून नेण्यासाठी 5 बैलगाड्यांना 30 खेपा कराव्या लागतात. तेच काम, अंडरलाईन, तेच काम 25 खेपात पूर्ण करण्यासाठी तेच काम 25 खेपात पूर्ण करण्यासाठी किती बैलगाड्या लागतील?
पहिले त्यांना 30 खेपा करण्या पडत होत्या, आता त्यांना ते काम किती खेपांमध्ये पूर्ण करणे आहे? 25 खेपांमध्ये. तर किती बैलगाड्या लागतील? झाला? किती किती 6 बैलगाड्या लागतील. कसं केलं मग? 30 गुणिले 5 भागिले 25. 30 गुणिले 5 भागिले 25. चला हे घ्या पुढचं गणित आहे. किती बैलगाड्या लागतील रे? 6 बैलगाड्या लागतील. म्हणजे पहिले 5 होत्या त्याच्याकडे बैलगाड्या, एक बैलगाडी जर त्यानं वाढवली, तर किती खेपा कमी होतील? 5 खेपा कमी होतील. पहिले त्याला किती खेपा टाकण्या पडत होत्या? 30 खेपा, कारण त्याच्याकडे 5च बैलगाड्या होत्या. मग त्यानं 6वी बैलगाडी आणली तर त्याला 25 खेपांमध्ये त्याचं काम झालं. जर त्यानं 7वी बैलगाडी आणली तर 20. तुम्ही पहा, जर त्यानं 7 बैलगाड्या आणल्या तर त्याचं काम किती खेपांमध्ये पूर्ण होईल? पॉइंट मध्ये जात आहे ना? जाऊ दे मग. किती खेपा? 21 पॉइंट. 20 पॉइंट का 21 पॉइंट? 21 पॉइंट. 21.4 खेपा. मग तुम्ही कसं 20 म्हणताय? समजतंय का? तर ते असं आहे. म्हणजे जशा जशा बैलगाड्या तू वाढाईल तशा तशा खेपा काय होतील रे? कमी होतील. येतं लक्षात? चला हे गणित आलं तर जमलं मग तुम्हाला. 24 मजूर 24 मजूर रोज 8 तास काम करून 24 मजूर रोज 8 तास काम करून एका बगीच्यातील सर्व गवत 14 दिवसात कापतात. 24 मजूर रोज 8 तास काम करून एका बगीच्यातील सर्व गवत 14 दिवसात कापतात. तर रोज 6 तास काम करून त्याच बगीच्यातील गवत रोज 6 तास काम करून त्याच बगीच्यातील गवत 8 दिवसात कापायचे असल्यास त्याच बगीच्यातील गवत 8 दिवसात कापायचे असल्यास किती मजूर लागतील? ज्याचं झालं त्याने हातवरती करायचं. किती मजूर लागतील? सगळ्यात पहिलं काम काय करायचं की काम सारखं आहे का वेगळे? काम कसं आहे रे? वेगळे. वेगळं म्हणलं असतं तर ते गवत सगळं तुलाच काढायला लावलं असतं ना. 24 मजूर रोज 8 तास काम करून एका बगीच्यातील सर्व गवत 14 दिवसात कापतात. तर रोज 6 तास काम करून त्याच बगीच्यातील गवत 8 दिवसात जर कापायचं असेल तर किती मजूर लागतील? जर काम सारखं आहे तर ते गणित आपल्यासाठी सोपं झालं. पहिल्या लाईनवरच्या लोक वरती. पहिल्या लाईनवर कोण कोण रे? 24 मजूर 8 तास आणि 14 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर
तर काय रे 6 तास काम करून ते काम त्यांना 8 दिवसात करायचंय, तर किती मजूर लागतील? बरोबर का? झालं. पहिल्या लाईन वरचे लोक वरती, दुसऱ्या लाईन वरचे लोक खालती. 8 8 गेला. 6 एक 6 चोक, खाली कोणीच नाही आता. 14 चोक 56 मजूर लागतील. किती मजूर लागतील? 56 मजूर लागतील. केवढं सोपं आहे पहा. जमीन घ्या मग पुढे. 56 मजूर लागतील. दररोज 4 तास काम केल्यास, दररोज 4 तास काम केल्यास राधाला 4 किलो सूत काढण्यास, दररोज 4 तास काम केल्यावर राधाला 4 किलो सूत काढण्यास, सूत म्हणजे काय? धागा काढण्यास 8 दिवस लागतात. 8 दिवस लागतात. तर दररोज 6 तास काम केल्यास, दररोज 6 तास काम केल्यास 3 किलो काढण्यासाठी, 3 किलो सूत काढण्यासाठी तिला किती दिवस लागतील? तिला किती दिवस लागतील? सगळ्यात वरती हात वरती करून सांगायचं, काम सारखं आहे का वेगळे? हात वरती करून म्हणजे मला समजेल. काम सारखं आहे का वेगळे? तिकडे सारखं आहे. शाबास. सारखं आहे. इकडे काम सारखं आहे. काम सारखं आहे. हा सारखं आहे. उभा राहा. काम काय? सूत काढणं. बरोबर. पहिली जी राधा आहे ती किती किलो काढते? किती किलो? नेमन पाय चुकतंय तुझ्या. राधा किती किलो सूत काढते आहे? 4 किलो. आणि जी दुसरी आहे ती किती किलो काढते? मग कसं काय सारखं आहे भाऊ? सारखं आहे का? पहिली 4 किलो काढते, दुसरी बी 4 किलो काढते, तर काम सारखं आहे. पहिली 4 किलो काढते आणि दुसरी 3 किलो काढते, काम सारखं आहे का? मग तूच सांग. अरे तू या 4 कानपट्यात टाकल्या आणि त्या बाजूचा तो यमन त्याच्या 3 कानपट्यात टाकल्या. सारखं आहे का? सारखं आहे का? लाच झाली नाही दादा? दोन्हीले सारखं मारलं का? सारखं मारण्यासाठी काय करणं पडेल? जोरात बोलणे तर तडी असं टाकेल. काय करणं पडेल? तेल एक वाढवणी पडेल सर. तो दोन्हीले काय होतील? मग 3 आणि 4 कस काय सारखं सारखं म्हणतोय भाऊ तू? आलं का त्या लक्षात? पहिली जी लेडीज आहे ती 4 किलो धागा काढते आणि दुसरी लेडीज किती किलो काढते? 3 किलो धागा काढते. सारखं काम करताय का मग ते? नाही. सारखं काम करताय का ते? अरे एक जण 4 किलो काढते, एक जण 3 किलो काढते. सारखं काम करताय का ते? तुम्हाला काय वाटलं? सूत काढताय दोघी धागा बनवताय म्हणजे काम सारखं आहे? ते नाही. धागा जरी ते बनवत असले ते काम नाही. काम सारखं म्हणजे काय? की बुवा ती 4 किलो बनवते, ही बी 4 किलो बनवते, तर काम सारखं आहे. पण एक जण 4 किलो बनवते आणि एक जण 3 किलो बनवते, तर काम काय रे? वेगळं आहे. ह्या गणितात काम कसं आहे रे? वेगळं आहे. कोण कोण चुकले होते लक्षात आलं का? लक्षात आलं का कुठे चुकलं आपलं? चला वापरा मग आता आपलं सूत्र. बस खाली.
मग काम जर वेगळं असेल तर आपला W2 कुठे जाईल रे? वरती, आणि W1 खाली. पाहू आपण आता. दररोज 4 तास काम केल्यावर 4 तास काम केल्यावर 4 किलो सूत बनवण्यासाठी 8 तास 8 तास नाही 8 दिवस ना 8 दिवस राधाला लागतात. लक्ष दे रे. राधा रोज 4 तास काम करते, 4 किलो धागा बनवते. किती? 8 दिवसात. समजतंय का? राधा काय काम करते? 4 किलो धागा बनवण्याचं हे तिचं काम आहे. खाली वाच आता. तर दररोज 6 तास काम करून, किती तास काम करून? 6 तास काम केल्यास 3 किलो धागा काढण्यासाठी, काय रे? 3 किलो धागा काढण्यासाठी राधाला किती दिवस लागतील असं दिलेलं आहे. मग आता या गणितात काय झालं रे? पाय, दोन्हींचं काम काय रे? वेगवेगळे. 4 किलो 3 किलो. मग काम वेगळं असल्यास आपण काय करत होते? कामाची अदला बदल करत होते. म्हणजे हा 3 कुठे जाईल रे? वरती, आणि तो 3 वरचा 4 कुठे येईल रे? हे समजवण्यासाठी लिहिलं होतं. म्हणजे पहिल्याचं काम दुसरा घरी, दुसऱ्याचं काम पहिलं घरी. W2 वरील W1 खाली. काम वेगळं आहे म्हणून. आणि आता सोडव. 4 गेला 4 गेला. 3 आहे का? 3 दुनी बेक बेचोक म्हणजेच 4 दिवस. लिहा. उत्तर आलं 4 दिवस. विचार करून उत्तर द्या भाऊ. दोन्ही जण सेम काम करताय म्हणजे असं नाही की बघ सेम काम आहे. धागा बनवण्याचं काम आता वर्कर आहे, मग कोणी जास्त काम करतं, कोणी कमी काम करतं. जर तुम्ही समजा आता आपल्या जळगाव मध्ये चटईच्या फॅक्टरी आहे, माहिती आहे सगळ्यांना? कोणाकोणाला माहिती आहे चटई? चटई काय राहते? कोणाकोणाला माहिती चटई? बाकीच्यांना काही माहिती नाही. तो शेवटचा पुरा बधीर गेलाय, पागल झालाय तो. बिड्यार पॅक केलं तरी चालीन भाऊ, काहीच समजत नाही त्याला चटई. जर समजा एक माणूस 10 चटया बनत असेल आणि एक माणूस 20 चटया बनत असेल, तुम्ही असं म्हणशाल सर दोन्ही चटया असतं बनवताय. चटाव्या बनवताय भाऊ, ते खरंय, पण एक जण जास्त बनवतो, एक जण जास्त बनवणारा पैसा जास्त मागीन ना. हो मी 20 बनवतोय आणि आता 10 बनवतोय, मग 10 वाला कमी 20 वाला जास्त. बरोबर आहे की नाही? मग आता ही बी धाग्याची कंपनी होती. धाग्याची कंपनी, दोरा आपला. मग ही बाई पहिली 4 किलो बनवते, दुसरी बाई 3 किलो बनवते, तर काम तर वेगवेगळं झालं ना. मग काम वेगळं झालं तर ते काम बी उलट होईल. समजतंय? चला लक्ष द्या. या पुढचा प्रश्न. हम्म 40 माणसे 30 खड्डे. 40 माणसे 30 खड्डे 60 दिवसात खोदतात. 40 माणसे 30 खड्डे 60 दिवसात खोदतात. हा इकडे काय काम करताय ते? किती? 30. चला पुढे. कुठे गेला? हा 40 माणसे 30 खड्डे 60 दिवसात खोदतात. तर 20 माणसे 15 खड्डे. तर 20 माणसे 15 खड्डे किती दिवसात खोदतील? आता ज्याला विचारलं त्याने हातवरती करूनच उत्तर द्यायचं, बाकीच्यांना नाही समजत आहे. कारण की तर 20 माणसे 15 खड्डे किती दिवसात खोदतील? काम कसं आहे रे? वेगळं आहे ना भाऊ? एकच आहे खड्डा खोदणं? हा पहिले लोक 30 खड्डे खणताय आणि दुसरे 15. मग W2 वरती जाईल
W1 खाली आणि उत्तर काढा. उत्तर 60 दिवस. उत्तर येईन आलं का समीर? 60 दिवस. 40 माणसे 30 खड्डे. 40 माणसे 30 खड्डे आणि किती दिवस रे? 60 दिवस. तर किती माणसं आहे रे? 20 माणसं 15 खड्डे किती दिवसात करतील? ठीक आहे. आता खड्डे खड्डे वेगळे, मग हा 15 कुठे जाईल? वरती. आणि 30 कुठे येईल? कारण काम कसं आहे रे? वेगळे. चाल 0 0 कट, 0 0 कट, 3 दुनी हा इकडे 20 आहे का 20, 20 दुनी 15 दुनी 30 दिवस. हा ते उरले 2 तिकडे अजून. 30 दुनी 60. 60 दिवस. 90 कस काय रे? 60 दिवसात ते काम करतील. शेवटचं गणित. 10 कामगार 15 दिवसात. 10 कामगार 15 दिवसात 60 टेबल बनवतात. 10 कामगार 15 दिवसात 60 टेबल बनवतात. तर 240 टेबल. तर 240 टेबल 20 कामगार किती दिवसात बनवतील? तर 240 टेबल 20 कामगार किती दिवसात बनवतील? लक्ष ठेवायची गोष्ट काय आहे? काम सारखं आहे का वेगळं आहे? वेगळं असेल तर खालचं वरती, वरचं खाली. म्हणजे W2 वरती, W1 खाली. दहा कामगार 15 दिवसात है ना? किती टेबल बनवत आहे? 60 टेबल बनवत आहे. तर 20 कामगार 240 टेबल किती दिवसात बनवतील? बरोबर का? आता सगळ्यांना समजतंय. वरचे लोक 60 टेबल बनवत आहे आणि खालचे लोक 240 टेबल बनवत आहेत. तर खालचं काम वरती, वरचं काम खाली. 60च्या जागेवर जाईल 240 आणि 240च्या जागेवर जाईल 60. आणि मग आपण सोडवायला सुरुवात करायची. 10 एक 10 दुनी 2 एक 2 दुनी 4 2 0 0. हा 60 आहे का? 60 दुनी 15 दुनी 30 दिवसात ते काम ते पूर्ण करते. येतंय लक्षात? उत्तर आलं 30 दिवस. आता उद्याचा आपला टॉपिक राहील नळ टाकी.